मी या बड्डेला बिलकुल पण खुश नव्हते. माहीत नाही का, म्हणजे ना प्रत्येक दुःख, संकट असं नाही का, छोटे-छोटे नाही यार, मोठे-मोठे संकट मार्च महिन्यातच यावे लागतात का? हां, कोरोना आला, पेपर आले, त्याच्यानंतर वॉर चालू आहे. सगळ्या संकटांना मार्चमध्येच यायचं का म्हणून यायचे मला सांगा? मी माझं एक प्लॅनिंग केलं होतं. मी म्हटलं ते बड्डेला रिव्हील करेल, पण नाही. त्या संकटांना आल्यामुळे ते प्लॅनिंग पण माझं फेल गेलं आणि मी इतकी दुःखी आहे, तुम्हाला काय सांगू. म्हणजे मी काहीच नाही सेलिब्रेशन केलं. मी फक्त मेकअप केला, थोडेफार रील्स बनवले आणि अक्षरशः रडकुंडीवाली हालत झाली होती. पण माझं असं म्हणणं आहे, अशी एवढी मोठी संकटं काय येतात यार प्रत्येक वेळेस, हां? आणि त्यातल्या त्यात माझ्या नवऱ्याने मला काल रात्रीपासून डोकं खाल्लं होतं, की आता तू 35 कंप्लीट झाल्या आणि 36 लागले आहे आणि आता 40शी जवळ आली आहे. मग तर तुम्हाला सांगते, इतकं रडू येत होतं मला खूप रडू येत होतं, की नाही यार, 40शी जवळ आली माझी, असं नाही होऊ शकत यार. मी ऑलरेडी एवढी बच्ची यार. तुम्हाला पण माहिती आहे माझा स्वभाव एवढा जॉली आहे आणि मला नवऱ्याने त्याच्यामुळं डिवचल्यामुळं मग तर अजूनच चिडलेली होते त्याच्यावर पण. पण इट्स ओके. मला तुमचे सगळ्यांचे एवढे सगळे मेसेजेस पाहून मला ना बड्डेच्या नेक्स्ट डेला जे आहेत ना, इतकं पॉझिटिव्ह फील झालं ना, खरं सांगते. आणि थँक्यू सो मच. तुम्ही इतके छान मला मेसेजेस केले आणि मला टाईम नाही भेटला तुमच्या मेसेजेसचा जर रिप्लाय द्यायला जर टाईम नसेल भेटला किंवा मी कोणाला थँक्यू नसेल बोलले तर सॉरी त्यासाठी. कारण की खरं सांगते मी खूप माझा मूड खूप ऑफ होता ना, म्हणजे मला असं पॉझिटिव्ह फील होत नव्हतं. सगळं असूनसुद्धा काहीच वाटत नव्हतं. काय माहिती म्हणजे काय झालं होतं मला. आता तुम्ही बघा की बाहेरच्या देशात जायचं म्हटलं तरी आता भीती वाटायला लागली. काय करायचं म्हटलं तरी भीतीच वाटते आहे. म्हणजे नको वाटते. असं वाटतं ना सिम्पल आणि ईझी लाईफ व्हायला पाहिजे ना आता. आता सगळं चांगलं चालू आहे तर सगळं गुढीगुलाबीने व्हायचं ना. नाही, काही ना काही म्हणजे व्हायचं ते माझ्या वेळेसच होतं. म्हणजे माझ्या बहिणीच्या वेळेस तसं काही होत नाही. तिचं सगळं गोडी-गोडी, गुलाबी होतं. पण माझ्या वेळेस तसं नाही काही होत. का देवा? मी काय केलं मी माझ्या मम्मीला विचारलं, मी कोणत्या नक्षत्रावर पैदा झाली? आता नेक्स्ट मला टेन्शन आहे गॅसचं. मला आता इंडक्शन पण कुठं भेटेना. म्हणजे काय म्हणजे मी कोणत्या पण गोष्टींचं आता टेन्शन घ्यायला लागले यार. आपण ही 90ची जी पिढीच आहे ना, आपल्याला इतके टेन्शन, इतकं काय काय आपल्याला पाहायला भेटलं आहे ना आणि त्याच्यातनं आपण सर्व्हाइव्ह करते म्हणजे हॅट्स ऑफ करायला पाहिजे आपल्याला.